जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की यार काही फील्ड होत्या की IT आणि कॉम्प्युटरचेच लोक फक्त IT मध्ये जॉब करायचे. मग तेव्हा कसं कॉम्पिटिशन खूप कमी होतं. आता असं झालं ना की कुणी सगळेच तुम्ही BSc, BA, MCOM, MBA, त्यानंतर नॉन IT वाले जे काही इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आहेत, IT कॉम्प्युटर हे सगळे IT मध्ये आहे. जे तुम्ही जर इंटरव्ह्यू मॅनेज केला किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही चांगला परफॉर्म केला आणि तुम्हाला जॉब भेटला, बट तिथे तुम्ही इनपुटच दिले नाही आहेत, तुम्हाला वर्क प्रेशर खूप येणार. तुम्हाला एक डेडलाईन असते, तुम्हाला टार्गेट असतं आणि कसं आहे ना, टार्गेट डेडलाईन असतं ना, तुम्हाला विकेंडला पण काम करावं लागतं. त्यामुळे काय होतं, वर्क प्रेशर वाढतो. मग असं वाटतं की यार IT मध्ये इंट्रीज करायची तेच आवड झाले सध्या खूप. आणि फ्रेशर्सला जर माहीत असेल की खूप लोकांनी मला तर मेसेज वगैरे करता की फ्रेशर्सला ओपनिंग सेंड करा, फ्रेशर्सला ओपनिंग. मी 6 महिन्यापासून, 1 वर्षापासून, 2 वर्षापासून मी IT मध्ये मला यायचं आहे, पण मी खूप स्ट्रगल करते, मला खूप प्रेशर आहे. अरे हा नाही आहे, रिझन नाही आहे, हे आहे सगळीकडेच आहे. प्रेशर सगळ्यांकडेच असतो. बट कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे, त्यामुळे तुम्हाला हा स्ट्रगल करावं लागणार आहे. तुमच्याकडे जर स्किल असेल, तुम्ही जर प्रॉपर जॉब सर्च करत असाल. लास्टच्या काही वर्षापासून ना IT कडे खूप लोकांचा कौल आहे. खूप स्टुडंट्स, कॅन्डिडेट्स IT कडे इंटरेस्ट दाखवत आहे. जसं की डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, अशा खूप काही फील्ड आहेत की तिथे भरभरून लोक ॲप्लाय करत आहे. कारण हे एवढं कधीच झालं नव्हतं. तुम्हाला माहीत असेल की आधी कसं होतं ना, एक असं प्रोफेशनल करिअर होतं की की बाबा एक ट्रॅडिशनल आपण त्याला बोलू शकतो की यार नाही, गव्हर्नमेंट जॉबच की बाबा टीचिंगच, ते अशा फील्ड होत्या ना की तिकडेच फक्त व्यवस्थित एकदम जरा ट्रेंड होता. पण रिसेंटली IT कडे खूपच ट्रेंड झाला आहे की सगळेच लोक IT कडे पळत आहे. तर हर एक नाण्याला 2 बाजू असतात. आज आपण डिस्कस करूयात की लोक IT कडे का सगळे पळत आहे. ओके, सो मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. सो आतापर्यंत जर यूट्यूब आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच IT रिलेटेड व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. सो लेट स्टार्ट. सो काय झालं आहे ना, जे ते IT कडेच पळत आहे का, त्याचं रिझन काय आहे. सो त्याचे काही रिझन्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो आपण आधी पॉझिटिव्ह रिझन बघू की सगळेच लोक IT कडे का इंटरेस्ट दाखवत आहेत. सो फर्स्ट पॉईंट आहे हाय डिमांड जॉब सिक्युरिटी. सो हाय डिमांड, तुम्हाला माहिती आहे की IT इंडस्ट्री लास्टच्या 10 इयर्समध्ये किती ग्रो झाली आहे. ओके, आणि त्यामुळे कसं होतं ना, आपण डे टू डे लाईफमध्ये पण किती असं डिजिटली किती यूज करतो आहे. आणि ज्यांना माहीत नाही आहे, जे IT इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, ते पण IT वरती डिपेंडंट आहे. हेल्थकेअर म्हणा, मेकॅनिकल म्हणा, सिव्हिल म्हणा, हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या पण IT इंडस्ट्रीवरती डिपेंड आहेत. कारण टेक्नॉलॉजी, स्किल्स असेल, तुमचे ॲप्स असतील, सॉफ्टवेअर्स आहेत, सगळे हे डिपेंड आहेत तुमच्या IT इंडस्ट्रीवरती. सो IT इंडस्ट्री येणाऱ्या काही इयर्समध्ये, मला फ्युचरमध्ये पण खूप ग्रो होणार आहे. आणि दुसरं म्हणजे काय, जॉब सिक्युरिटी म्हणजे काय, की जॉब सिक्युरिटी अशा लोकांचे एकतर काय MNC वगैरे ज्या कंपनीज आहेत, कधी कधी झाले फायरिंग म्हणजे ले ऑफ वगैरे पण झाले. बट जर तुमची जर डिपेंडन्सी जर हाय असेल ना, तुमच्यावरती प्रोजेक्ट असेल, बिलिंग असाल तुम्ही, तर जॉब सिक्युरिटी एकदम चांगली आहे. सो हाय डिमांड अँड जॉब सिक्युरिटी हा एक चांगला पॉईंट आहे. त्यामुळे पण लोक काय होत आहे, थोडंसं इंटरेस्ट दाखवत आहे. सेकंड पॉईंट आहे अट्रॅक्टिव्ह सॅलरीज. तुम्हाला माहिती आहे पॅकेज, IT मध्ये पॅकेज बोललं जातं एकदम नाही, पॅकेज. आणि पॅकेज हे डिपेंड नाही करत आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स किती आणि तुम्हाला पॅकेज किती ऑफर करणार आहे. तुम्ही तुमचा स्किल्स दाखवा, तुमचं पॅकेज आहे. आणि आधी कसं होतं ना की फक्त IT वालेच फक्त काय होतं की IT आणि कॉम्प्युटरवाले जे लोक होते, इंजिनिअरिंगवाले, तेच फक्त अप्लाय करायचे. आता तसं नाही राहिलं. आता तुमच्याकडे स्किल्स आहे, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला सगळं एकदम एक्सपिरियन्स आहे, तुम्ही शोकेस करा, तुम्हाला पॅकेज घ्या. पॅकेजला अनलिमिटेड पॅकेज आहे. म्हणजे सध्या 50-60 लाख रुपीज हे कॉमन झालं आहे IT मध्ये. आणि हे देत आहे पण तुम्हाला तेवढं स्किल पाहिजे. सो अट्रॅक्टिव्ह पॅकेजमुळे पण लोकांना असं वाटतं की नाही यार, आपण पण IT मध्ये गेलं पाहिजे आणि पैसा कमवला पाहिजे. त्यानंतर आहे वर्क लाईफ बॅलन्स. आणि मोठ्या मोठ्या कंपनीत जर गेलं ना आपण, तर वर्क लाईफ बॅलन्स पण एकदम चांगला आहे. तुम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी आहे. बाकीच्या फील्डमध्ये थोडंसं कमी आहे की त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी नाही भेटत. पण IT मध्ये तुम्हाला विकेंडला म्हणजे सॅटर्डे संडे पण सुट्टी भेटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मंडे टू फ्रायडे तुमचं जे काही वर्किंग आहे, त्यानंतर जो काही वर्किंग आहे, तर MNC मध्ये असं काही नाही की तुम्हाला 8-9 आवर्स झाल्यानंतर तुमचं पर्सनल लाईफ पण तुम्ही ते हे करू शकता. लाईफ तुमची जी काही पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ तुम्ही मेंटेन करू शकता. वर्क लाईफ बॅलन्ससाठी पण खूप चांगलं आहे. त्यानंतर कंटिन्युअसली लर्निंग आणि ग्रोथ ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बघा तुम्ही की आपण बघतो की 6 मंथ नंतर काही ना काहीतरी एक नवीन टेक्नॉलॉजी येते. 6 मंथ म्हणजे आपण तर 6 मंथ खूप झालं, पण मंथली पण किती टेक्नॉलॉजी चेंज होतात. सो लर्निंग आणि ग्रोथ जर तुम्ही स्टार्टअपसारख्या कंपनीतला वगैरे जॉईन केलं आणि तुम्ही तुमचे इनपुट्स एफर्ट जर तुम्ही एकदम चांगले दिले, तुम्हाला तिथे ग्रोथ खूप भेटेल. ओके, स्टार्टअप म्हणा, मिड कॅप म्हणा, ह्या कंपनीत तुम्हाला ग्रोथसाठी
खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ग्रोथ आय टीमध्ये खूप आहे, खूप भेटणार पण आहे आणि फ्युचर आय टीचं खूप ब्राईट आहे. त्यामुळे ग्रोथ तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये होणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे ग्लोबल करिअर ऑपॉर्च्युनिटीज. तुम्हाला जॉबच्या रिलेटेड किंवा काही कधी विजिट असतं मंथली, एक महिना 6-6 महिने तुम्हाला क्लायंट लोकेशनला पाठवलं जातं. ओके, जिथे पण तुमचे क्लायंट आहेत तिथं फॉरेन ट्रिप तुम्हाला, आणि हे सगळं एक्सपेन्सर जेवढं पण एक्सपेन्स असतो तो सगळं कंपनी उचलते. सो ह्या पण एक करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत आय टीमध्ये. सो ह्यानी असे जे काही पॉईंट्स आहेत ना मी जे बोलतो आहे ना, त्यामुळे काय होतं ना थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं बाकीच्या लोकांना पण, आणि बाकीचे लोक पण काय करतात ते इथे इंटरेस्ट दाखवता. आणि आय टी इज नॉट फॉर ओनली आय टी आणि कम्प्युटर, बाकीच्या सगळ्यांसाठी आहे. मग सगळेच लोक काय करत आहे आय टीकडे पडत आहे. मी जसं बोललो की एका नाण्याला 2 बाजू असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर निगेटिव्ह बाजू पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजून घेण्यासाठी. सो निगेटिव्ह बाजू पण तुम्ही प्रॉपर समजून घेतली पाहिजे, प्रॉपर अंडरस्टँड केली पाहिजे, नंतरच तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे. फर्स्ट खूप इम्पॉर्टंट आहे कॉम्पिटिशन. सो जर तुम्ही आधी जर बघितलं असेल ना तर आय टीमध्ये एवढं कॉम्पिटिशन नव्हतं. सो पहिलं कसं होतं ना की मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की यार काही फील्ड होत्या की आय टी आणि कॉम्प्युटरचेच लोक फक्त आय टीमध्ये जॉब करायचे. मग तेव्हा कसं कॉम्पिटिशन खूप कमी होतं. आता असं झालं ना की सगळीच तुम्ही BSc BA MCOM MBA त्यानंतर नॉन आय टीवाले जे काही इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल आहेत, आय टी कॉम्प्युटर हे सगळे आय टीमध्ये आहेत. आणि ह्यांच्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, ह्यांच्याबरोबर तुम्हाला डील करायची, ह्यांच्याबरोबर तुम्हाला हे म्हणजे कॉम्पिटिटर तुमचे किती वाढले. सो कॉम्पिटिटर खूप वाढले आहे, त्यामुळे तुम्हाला खूप अवघड होणार आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये टिकणं म्हणा किंवा तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणा. आणि टिकण्याचं काही हे नाही आहे, बट तुम्हाला तेवढं स्किल राहावं लागेल. खूप खूप जास्त कॉम्पिटिशन वाढली. तुम्ही परफॉर्मन्स नाही दिला तर ले ऑफ आणि फायरिंग पण होती आहे. असं नाही आहे की बाबा की तुम्ही काही एकदा फक्त जॉईन झालं आणि तुम्ही इनपुट दिले नाही तरी पण तुम्हाला जॉब तुम्हाला तसंच राहील, असं काही नाही आहे. त्यानंतर आहे वर्क प्रेशर. जर समजा तुम्हाला काही ना काही रिझनमुळे म्हणजे तुम्ही जर इंटरव्ह्यू मॅनेज केला किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही चांगला परफॉर्म केला आणि तुम्हाला जॉब भेटला, बट तिथे तुम्ही इनपुटच दिले नाही आहेत, तुम्हाला वर्क प्रेशर खूप येणार. तुम्हाला एक डेडलाईन असते, तुम्हाला टार्गेट असतं. आणि कसं आहे ना, डेडलाईन असेल ना तुम्हाला विकेंडला पण काम करावं लागतं. त्यामुळे काय होतं, वर्क प्रेशर वाढतं. मग असं वाटतं की यार आपल्याला खूपच प्रेशर करते किंवा काय करते. बट तुमचे इनपुट जर कमी असतील, तुम्ही तेवढ्या कमी तुम्हाला टाईम फ्रेम आहे त्यामध्ये तुम्ही जर ते करू शकणार नाहीत, तुम्हाला जास्त म्हणजे आपण म्हणतो ना लॉंग वर्किंग आवर्स पण तुम्हाला करावं लागतील. जर ते पण नाही झालं तुमच्यावर प्रेशर येणार. प्रेशर आला म्हणजे काय की तुम्हाला असं वाटेल की यार नाही खूपच मला प्रेशराईज करताय किंवा काय करताय, बट तेवढं तुम्ही स्किलफुल नसणार त्या टेक्नॉलॉजी किंवा त्या मॉडेलवरती काम करण्यासाठी. सो तुम्हाला लॉंग वर्किंग आवर्स आणि वर्क प्रेशरचा एक आपण त्याला म्हणतो तुम्हाला ते एक फेस करावं लागणार, ती एक फेस. ओके, त्यानंतर असतं ना एक सॅटिस्फॅक्शन, कुठलं एक जॉब रोल सॅटिस्फॅक्शन. आणि कुठलं तुम्हाला जर समजा एखादे तुम्ही एक फ्रेशर आहात आणि तुम्ही तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून गेले, पण तुम्हाला एक डेव्हलपमेंट फेजला जायचं होतं, तुम्हाला टेस्टिंगच्या फेजला टाकलं आणि तुम्हाला ते काही करायचंच नाही आहे आणि तुम्हाला फोर्सफुली तुम्हाला ते करावं लागणार आहे. तुमचं एखादं टेक्नॉलॉजी आहे जावाची आणि तुम्ही एका कंपनीमध्ये गेलेत आणि तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला जावा स्क्रिप्टवरती करावं लागेल, तुम्हाला शिकावं लागेल आणि तुमचं जे काही मेन जी फोकस होता तुमचा जावावरती होता. अशा पण गोष्टी आहेत की जिथं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटत नाही आहे आणि तुम्हाला ते करावं लागतं, फोर्सफुली करावं लागतं, तुम्ही सोडू शकत नाही. कधी कधी असं होतं की मार्केटची कंडिशन, तुमचा नोटीस पिरियड, तुमचे एन रिझन असतील आणि जॉब सॅटिस्फॅक्शन जर भेटत नसेल, कधी कधी म्हणता ना यार पैसा जरी आला पण मला सॅटिस्फॅक्शन नाही आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे. तर असं पण या पण गोष्टी फेस करावं लागतात आय टीमध्ये. त्यानंतर आहे रिस्क ऑफ ऑटोमेशन, जसं आपण AI वगैरे म्हणतो की खूप साऱ्या. आता काय झालं ना, समजा एक एक्झाम्पल देतो, मॅन्युअल टेस्टर फक्त आता जर समजा आपल्याला टेस्टिंग करायचे आपण फक्त मॅन्युअल करतो. बट जे लोक आता इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना मॅन्युअल येतं, ऑटोमेशन येतं, API टेस्टिंग येतं, मोबाईल टेस्टिंग येतं आणि ते परत DevOps वगैरे पण शिकत आहे. आणि आपण काय करतो आहे फक्त म्हणजे एक इनिशियल लेवललाच फक्त जातो आहे. सो तुम्हाला किती अप टू डेट राहावं लागेल. म्हणजे आता ऑटोमेशन AI आलं आहे तर तुम्हाला त्याचं एक रिस्क आहे की यार जर तुम्हाला परफॉर्म नाही केलं ना तर तुम्हाला ले ऑफचा सामना करावा लागेल. मग त्या वेळेला तुम्हाला स्किलफुल राहावं लागेल, तुम्हाला अपडेट करावं लागेल, तुम्हाला अपग्रेड व्हायला लागेल 6 महिन्याला, 1 वर्षाला. आणि नाही तर तुम्ही ज्या कम्फर्ट झोनमध्ये गेलं एक दिवस तुम्हाला फायरिंगचा सामना करावा लागेल. आणि लास्ट आहे आय टीमध्ये एंट्री करण्यासाठी. आय टीमध्ये एंट्रीज करायची तेच अवघड झाले सध्या खूप. आणि फ्रेशर्सला जर माहीत असेल की खूप लोकांनी मला तर मेसेज वगैरे करता की फ्रेशर्सला ओपनिंग सेंड करा, बट फ्रेशर्सचं इतकं अवघड झाले ना की एंट्री करणंच अवघड झाले. सो तुमचे जे काही 6 मंथ आहेत, 1 इयर आहे, 2 इयर आहे, जे तुम्हाला स्ट्रगल करावं लागतो, स्ट्रगल खूप वाढला आहे. बाकीच्यांचं ऐकून आय टीमध्ये येणं मला असं वाटत नाही की बाकीच्यांचं पॅकेज किंवा आणि काही लोक तर असे पण आहेत, मी 6 महिन्यापासून, 1 वर्षापासून, 2 वर्षापासून मी आय टीमध्ये मला यायचे पण मी खूप स्ट्रगल करते, मला खूप प्रेशर आहे.
अरे हा नाही आहे, रिझन नाही आहे, हे आहे सगळीकडेच आहे. प्रेशर सगळ्यांकडेच असतो, बट कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा स्ट्रगल करावं लागणार आहे. तुमच्याकडे जर स्किल असेल, तुम्ही जर प्रॉपर जॉब सर्च करत असाल तर लोकांना जॉब पण भेटत आहे. सो तुम्ही रॉंग काहीतरी करताय. सो गायडन्स घ्या, प्रॉपर करा. सो असं आहे की यामुळे हे सगळे रिझन आहेत की तिथे सगळेच लोक काय करत आहे, आय टीकडे काय करत आहे, पळत आहे आणि तिथेच एकदम असं ह्यूज स्टुडंट झालेत. त्यामुळे सगळे आय टीकडे पळत आहे आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये पण असं खूप होणार आहे. सो तुम्हाला जर आय टीमध्ये जॉब प्रॉपर करायचा असेल तर तुम्हाला एकदम स्किल राहावं लागेल आणि तुम्हाला जॉब तरच तुम्हाला जॉब भेटेल आय टीमध्ये. नाही तर तुमचं म्हणजे सांगता येत नाही, 2-3 वर्ष तुमचे असेच वायाला जाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. जे फक्त बाकीच्यांचं ऐकून आय टीमध्ये जात आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊन द्या. आणि येस, मला कमेंटमध्ये सांगा तुमचे काय फीडबॅक्स आहेत. तुम्हाला जर नॉन आय टीमध्ये असेल, तुम्हाला आय टीमध्ये असेल किंवा तुम्हाला जॉब भेटत नाही, मला आय टीमध्ये सांगा की त्याचे रिझन्स काय आहेत आणि तुम्ही कधीपासून आय टीमध्ये यायला तयारी करताय. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.